जालना MIDCमध्ये बॉन्सरकडून ट्रक चालकावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक जखमी. उमा कंपनीतून लोखंडी सळ्या घेऊन बाहेर पडत असलेल्या आपल्याच ट्रक चालकास रस्ता दाखवण्यासाठी इस्पात कंपनीसमोर थांबलेल्या ट्रक चालकास बुधवारी रात्री अज्ञात बॉन्सरकडून लोखंडी पाईप आणि रॉडने प्राणघातक हल्ला चढवण्यात आल्याने तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानाही चंदनजीरा पोलिसांनी साधारण गुन्हा दाखल केल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री सलीम खान हरून खान हा आपली ट्रक क्रमांक MH14 CP 3442 मध्ये उमा स्टीलमधून लोखंडी सळ्या भरून चालकास पाठीमागून येण्याचे सांगितले व सलीम हा RTOचं लोकेशन घेण्यासाठी पुढे येऊन इस्पात कंपनीजवळ मोटरसायकलसह थांबला. यावेळी तिघा अनोळखी व्यक्तींनी सलीमला तू इथं का थांबला, इथून निघून जा, नाहीतर गाडी से चेंदा हो जाएगा असं म्हणत लोखंडी पाईपने डोक्यावर वार केला. अन्य लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चंदनजीरा पोलिसांना प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी किरकोळ स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचा आरोप सलीमच्या नातेवाईकांनी केला असून जखमी सलीमवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी अंमलदार मनसुख वेताळ हे तपास करत आहेत. मेरा नाम सलीम खान हरून खान है और 8:30 बजे के करीब में मेरी गाड़ी भर चुकी थी और मैं पूमा के गेट से गाड़ी लेकर ड्राइवर को रास्ता बता रहा था. मैं बाइक पर था. कालिंका के स्पॉट पर मैं रुका ड्राइवर को बोलने के लिए कि अपने को इधर से जाना है. वहाँ के बाउंसर मेरे पास में आया और मुझसे बोला यहाँ से निकल जा, नहीं तो चेंदा हो जाए. मैं उसको बोला कि मेरी गाड़ी आ रही है, बस मैं निकल रहा हूँ. तो वो मुझसे हाथापाई करने लगा. उसके बाद में और 4-5 लोग आए, उन्होंने पाइपा लेके आए हुए थे लोहे की. फिर उससे मुझे मारना शुरू किया. मेरे सर पर मारा, मेरे पीठ पर मारा, मेरे पैरों पर मारा. फिर उसके बाद में मैं बेहोश हो गया. मेरे खीसे में 25 से 35 हज़ार रुपये थे, वो भी गिर चुके वहाँ पर, या किसी ने निकाल लिया उसका मुझे कुछ पता नहीं. मेरे सर पर चोट आने की वजह से मुझे कुछ ख्याल नहीं. और मेरी बाइक में उन लोगों ने छीन लिया.